नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। हेल्यांच्या टकरीवरून सुरू झालेला वाद इतका चिघळला की त्याचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले। या घटनेमुळे जालना शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। जालना शहरातील मोतीबाग परिसरात काल 22 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये हेल्यांच्या टकरीवरून वाद झाला। सुरुवातीला हा वाद किरकोळ होता, मात्र काही वेळातच तो शिवीगाळ आणि हाणामारीत परिवर्तित झाला। या मारहाणीत एका गटातील 3 जण गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते। जखमींपैकी रवी अशोक लाड वय 28 याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं। डॉक्टरांनी त्याच्यावर शर्थीचे प्रयत्न केले, मात्र रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। तर इतर जखमी असलेल्या 2 तरुणांवर जालन्यात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। काय घटना घडली? माझं नाव प्रेम अशोकराव लाड। असं झालं की आम्ही तिथं हिल्ल्याच्या टकरात होतो, तर त्याच्यानंतर त्यांची बोलाबोली किरकिर झाली, मग शिवीगाळ झाली। तिथून आल्यानंतर त्यांना कॉल केला, त्यांना आम्हाला तिकडे बोलवून घेतलं। तिथं ते सर्व तयारीत होते, त्यांच्याकडे धारधारी शस्त्र होते, ते 5-6 जण होते। आणि आम्ही तिथं गेलो आणि ते माझ्या भावाला बोलले की हा तुझं काय म्हणणं आहे। मग त्यांना लगेच मारणं चालू केलं। पहिला शस्त्र मला मारलं, मग लगेच माझ्या भावावर 4-5 जण शस्त्र घेऊन भिडले, मग लगेच त्यांना त्याला मारणं चालू केलं आणि मला पण शस्त्र मारले। कुठल्या ठिकाणी घटना झाली? मोतीबाग। किती जण होते तुम्ही? 3 जण? आम्ही 3 जण होतो, पण आमच्या 3 जणांना पण त्यांना घायल केलं। तर मोतीबाग परिसरामध्ये काही भांडणं झालेत, काही पेशंट आलेत का? नमस्कार, मी डॉक्टर मुलगीर, सध्या कॅज्युअल्टीमध्ये ड्युटीवर आहे। आपल्याकडे 3 पेशंट आलेले आहेत। तर त्याच्यामधलं पहिलं रवींद्र अशोक लाड, वय 28 वर्ष, जुना जालना, गवळी मोहल्ला इथला आहे तो। आणि त्याला जास्ती मार आहे, थोडा डोक्याला वगैरे जास्त मार आहे। त्याला आल्याच्या नंतर आपण प्रथम उपचार करून सलाईन BP वगैरे आणि त्याचे जे काही ब्लिडिंग वगैरे आहे ते थांबून थोडंसं त्याचे जास्ती मार असल्यामुळे त्याला आपण रेफर केलं हायर सेंटरला। त्याची तब्येत थोडीशी नाजूकच आहे। आणि दुसरे जे 2 आहेत, प्रेम अशोक लाड, वय 20 वर्ष, याला डोक्याला मार लागून तिथं आपण रक्तस्राव चालू होता, त्याच्या आपण टाके वगैरे देऊन थोडं स्टेबल केलेलं आहे। यांना ॲडमिट करून आपण पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स करणार, CT स्कॅन आणि दुसरीकडे काही नाही, पण CT स्कॅन वगैरे करणार आहेत आपण। आणि तिसरा जो मुलगा आहे नरेश रामलाल अवघड, वय 20 वर्ष, हा बी जुना जालना गवळी मोहल्ल्याचा आहे। याच्यासुद्धा डोक्याला मार आहे, टाके वगैरे टाकून आपण सध्या स्टेबल केलेला आहे। यांना दोघांना ॲडमिट करून पुढील CT स्कॅन वगैरे करणार आहेत आपण। माझं नाव डॉक्टर मुलगीर, सिव्हिल हॉस्पिटल जालना, मेडिकल ऑफिसर। जालना शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आज टाउन हॉलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीत स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। जालना महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आढावा बैठकीत शहरातील सर्व स्वच्छता निरीक्षक तसेच कायमस्वरूपी आणि कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। या बैठकीत महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि स्वच्छता सभापती कपिल भुरेवाल यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अडचणी थेट जाणून घेतल्या। कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातील समस्या, आवश्यक साहित्याची उपलब्धता तसेच कामकाजातील अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींवरही विशेष भर देण्यात आला। प्रत्येक प्रभागात घंटागाडी नियमित जाते का, स्वच्छता वेळेवर होते का, कर्मचाऱ्यांनी ड्रेस कोडचं पालन करावं, तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागरूकता वाढवावी अशा सूचना देण्यात आल्या। यावेळी उपायुक्त त्र्यंबक कांबळे आणि सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्यासह इतर अधिकारी देखील उपस्थित होते। महापालिकेच्या या बैठकीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। जालना शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली असून यासाठी नागरिकांचाही सक्रिय सहभाग गरजेचा असल्याचं आवाहन करण्यात आलंय। अनुषंगाने काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे काही बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। काय आयोजन करण्यात आलं होतं, काय सूचना देण्यात आल्या यामध्ये? आज आंबेडकर सभागृहामध्ये स्वच्छताविषयी विशेष बैठक घेण्यात आली। त्यामध्ये सभापती कपिल भुरेवाल, उपसभापती
आणि उपमहापौर राजेसाहेब राऊत व स्वतः मी आणि संबंधित सर्व कर्मचारी व आणि जे परमनंट जे आहेत ड्युटीला आणि जे खाजगी कंत्राटदार या पदावर जे ड्युटीला आहेत, त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या आणि ज्या समस्यामध्ये असं जास्तीत जास्त निदर्शनास आलं की त्यांचा जो पगार आहे तो महिन्याच्या महिन्याला न होता 3-3, 4-4 महिने त्यांचा पगार होत नाही. आणि ज्या आम्ही त्यांचं जे बघितलं की तुम्ही वेळेवर कामावर येतात का? तर ते कामावर वेळेवर काही असे ठिकाणं आहे की तिथे कामावर वेळेवर जात नाहीत आणि विशेष म्हणजे त्यांचा जो पगार आहे, तो पगार होत नाही आणि जे पर्मनंट ड्युटीला जे आहेत, त्या कर्मचाऱ्याच्या ऐवजी दुसरे कर्मचारी तिथे ड्युटीला आहेत, असंही आम्हाला निदर्शनास आले. आणि त्यावर नक्कीच असं जे आहे की तुम्ही करा बाबा, पण हे असे कॉन्ट्रॅक्ट बेस आणि यातला जो फरक आहे, तो फरक स्पष्टता दिसली पाहिजे. परमनंटचे जे ड्युटीवाले आहेत, त्यांनी त्यांची ड्युटी करावी आणि जे खाजगी कॉन्ट्रॅक्ट बेस आहेत, त्यांची पण वेगवेगळी ड्युटी असावी आणि त्यांनी ड्युटीवर येताना त्यांची जी हजेरी आहे, तो हजेरीपटवर त्यावेळेसही मला हजेरी पाहिजे आणि जेव्हा ड्युटी संपते त्यावेळेसही हजेरी पाहिजे आणि जालना शहरामध्ये स्वच्छता जर बघितली, तर कर्मचारी ज्या ठिकाणी जेवढे कर्मचारी एस-आय असेल, कर्मचारी असतील, त्या ठिकाणी तेवढे पण कर्मचारी अवेलेबल पाहिजे अशा मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांची आफ्टर आणि बिफोर जी स्वच्छता झाली त्यांचे पण मी फोटो मागवले, की रोजचे फोटो देणे आणि जिथे घंटागाडी जाईल, त्या घंटागाडीच्या दरम्यान ज्या गल्लीमध्ये, वार्डमध्ये ज्या ठिकाणी जाईल, त्या घरातील त्या महिलांचे सिग्नेचर घेणे, की आमच्या इथे गाडी येतीये. हे मी त्या घंटागाडी ड्रायव्हर असेल, त्यासोबत जो कर्मचारी असेल, त्यांना मी हे आवाहन केलेलं आहे, की हे काम झाले पाहिजे. असं मी पहिल्या ह्याच्यातच सांगितलं होतं, जेव्हा मी स्वच्छतेची मोहीम बघायला गेले. त्यावेळेस मला खूप असं निदर्शनास अशा काही गोष्टी आढळून आल्या, की त्या संबंधित मी असं सांगितलं, की स्वच्छतेमध्ये ज्या घंटागाडी जिथं-जिथं जातील, त्या घरातील त्या महिलेची सिग्नेचर असणे आवश्यक आहे. घंटागाडी आमच्याकडे नियमितपणे येते. हे एस-आय असतील, त्या एस-आयांना मी असं सांगितलेले आवाहन केलेले आहे, की मला कोणत्याही प्रभागात ज्या प्रभागात जिथं गाडी गेली त्या गल्लीतले त्या कोणतीही स्त्री असेल, त्या गल्लीमधली मी अचानक त्यांचं फोन करेन त्यांचा मोबाईल नंबरवर, की फोन करेन, की तुमच्या इकडे घंटागाडी अवेलेबल येतीये का? नियमितपणे तुमच्या इकडे स्वच्छता होते का? असं मी या सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि त्या दरम्यान मूळ जो मुद्दा आहे, की संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार वेळेवर होत नाही, ही त्यांची मूळ समस्या आहे. आणि त्यावर आम्ही नक्कीच विचार करू आणि जो ड्रेस कोड आहे, आता महानगरपालिका झाली आहे. त्या महानगरपालिकेला सगळ्या कर्मचाऱ्यांचे असं म्हणणं होतं, की आम्हाला ड्रेस कोड पाहिजे. आणि पहिले पण ड्रेस कोड होता, पण आता पण आपण ड्रेस कोड अवेलेबल करून देऊ. आणि स्त्रियांचं असं म्हणणं होतं, की कॉटनची साडी अवेलेबल पाहिजे. नक्कीच आम्ही त्यांना कॉटनची साडी अवेलेबल करू आणि जालना शहरात स्वच्छता यावर आमचा पहिले प्राधान्य असेल, तर ते फक्त जालना शहर स्वच्छ आणि सुंदर कसं होईल यासाठी स्वच्छता कर्मचारी आणि प्रशासक आणि महापौर साहेब, उपमहापौर साहेब व सभापती व उपसभापती यांच्यासोबत आम्ही आंबेडकर सभागृहामध्ये बैठक घेतली. जालना शहरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने भीषण रूप धारण करत एका तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेड्याच्या टकरीवरून सुरू झालेल्या वादातून आरोपींनी तरुणावर हल्ला करून चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना जेरबंद केलंय. ही घटना 25 मार्च रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास जालना शहरातील मोतीबाग ईदगाह परिसरात घडली. फिर्यादी प्रेम अशोक लाड, त्यांचा भाऊ रवींद्र लाड आणि नातेवाईक यांच्यासोबत आरोपी सोमनाथ लाड यांच्यात रेड्याच्या टकरीवरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर हा वाद मिटवण्याच्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना मोतीबाग ईदगाह परिसरात बोलवलं. मात्र तेथे आधीच तयारी करून आलेल्या आरोपींनी तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या हल्ल्यात फिर्यादी प्रेम लाड आणि त्याचा भाऊ रवींद्र लाड
गंभीर जखमी झाले. दोघांनाही तात्काळ जालना येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रवींद्र लाड याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं. उपचार सुरू असतानाच आज सकाळी रवींद्र लाड याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गुन्ह्यात खुन्याचे कलम वाढवण्यात आले असून प्रकरण अधिक गंभीर बनलंय. दरम्यान आरोपींचा शोध घेण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी 3 विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी शिताफीने कारवाई करत संतोष लाड, सूरज लाड आणि सोमनाथ लाड या तिघांना काजळा गावाच्या परिसरातून ताब्यात घेतलंय. सध्या तिन्ही आरोपींवर अटकेची कारवाई सुरू असून पुढील तपास पोलीस करतायत. किरकोळ वादातून घडलेल्या या खुनामुळे जालना शहरात खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये. शहरामध्ये काही हिल्याच्या टकरीवरून किंवा काही किरकोळ वादावरून काही वाद झाला मोतीबाग परिसराजवळ, त्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडलाय. काय घटना आहे नेमकी? काल रात्री जवळपास 7:30 वाजेच्या सुमारास मोतीबाग येथे प्रेम अशोक लाड व त्याचा भाऊ रवी लाड या दोघांना आरोपी नामे संतोष श्रीचंद लाड, सूरज लाड, त्यानंतर सोमनाथ लाड यांनी मोतीबाग येथे बोलवलं की आपले जे वाद आहेत ते मिटवून घेऊ. तर त्यांना बोलवल्यानंतर यांनी रवी लाड व प्रेम लाड याला त्यांच्या जवळ असलेली तलवार, लोखंडी रॉड व चाकूने मारहाण केली. त्या मारहाणीच्या दरम्यान तो रवी लाड आहे तो जखमी झाला. त्याला आपण घाटी रुग्णालयात ऍडमिट केलं. त्यांना त्याची तब्येत जास्त सिरियस असल्यामुळे त्याला संभाजीनगर येथे रेफर केलेलं होतं आणि सकाळी दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे. रात्रीच आपण CR नंबर 126/2026 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सकाळी तो मृत्युमुखी पडल्यामुळे त्याच्यामध्ये कलम वाढवलेला आहे आम्ही आणि यामध्ये 3 आरोपी आपण तात्काळ अटक केलेले आहेत. त्या आरोपीचे नाव आहे बघा, संतोष श्रीचंद लाड, सूरज दादाराव सत्कर आणि सोमनाथ अशोक लाड असे 3 आरोपी आपण अटक केलेले आहे. एक जो अनोळखी इसम आहे, अनोळखी आरोपी, त्याचा आम्ही शोध घेत आहोत, पुढील तपास करीत आहोत. मुस्लिम ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचारांचा प्रसार करणारे शब्बीर अहमद अन्सारी यांचे रविवारी 22 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले शब्बीर अहमद अन्सारी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुस्लिम ओबीसी समाजाची चळवळ उभी केली. त्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचारांवर आधारित सामाजिक परिवर्तनासाठी सातत्यानं काम केलं. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मृत्यू समयी त्यांचं वय 79 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 6 मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. जालना शहरातील सय्यद अहमद शेख सवार दर्गा परिसरातील कब्रस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शब्बीर अन्सारी यांच्या निधनाने मुस्लिम ओबीसी चळवळीतील एक प्रमुख आणि लढवय्या नेतृत्व हरवल्याची भावना व्यक्त केली जाते. समाजातील वंचित घटकांना शिक्षण आणि समानतेच्या मार्गावर नेण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य सदैव प्रेरणादायी राहील अशा भावना व्यक्त करत त्यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना।
जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.